जुन्नर नगर परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं जे उमेदवार आहेत ते प्रचाराच्या निमित्तानं जनतेमध्ये जात आहेत। आज आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे। या ठिकाणचे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। निवडणूक सुरू आहे, शहरातलं एकंदरीत वातावरण काय आहे, कोणत्या पक्षाच्या बाजूने चांगलं पोषक वातावरण आहे की उमेदवाराच्या बाजूने, काय सांगा? नमस्कार। एकंदरीत संपूर्ण शहराचं वातावरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट या पक्षाला खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे। आणि आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 च्या प्रचारानिमित्त अतुल शेठ या ठिकाणी आले होते, संजय शेठ काळे आले होते। तर एकंदरीत प्रचाराची रॅली आणि प्रचार सभा पाहता 100% का प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमचे सहकारी मित्र अभिजित दादा रोकडे आणि आमच्या वहिनी सुंटलेताई या प्रचंड बहुमताने विजयी होणार प्रभाग क्रमांक 4 मध्ये। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवार खोतताई सुद्धा 100% शहरातलं वातावरण पाहता खोतताई नगराध्यक्ष होणार ही मला खात्री आहे। तर मतदार जे आहेत ते मतदान करताना व्यक्ती पाहणार आहेत, त्यांनी केलेला विकास पाहणार आहे की पक्ष पाहणार आहे, नेमकं काय पाहून मतदान करते? आता या ठिकाणी मतदान करताना पक्ष सुद्धा पाहणार आहे, त्याचबरोबर जो उमेदवार आहे त्याचा सुद्धा विचार केला जाणार आहे। तो सर्वसमावेशक आहे का, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, किंवा त्याचं समाजामध्ये वावरताना कुठल्या पद्धतीने त्याचं आचरण असतं, याही गोष्टीचा विचार केला जातो। आणि त्याचबरोबर अतुल शेठने आता सांगितलंच 116 कोटीचा भरघोस असा निधी शहरामध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर प्रभागामध्ये सुद्धा भव्य असं आता हा जो कॉन्क्रीट रोड आहे, सोलर आहे, ही सर्व कामं अतुल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे जनता 100% अतुल शेठ यांच्या बरोबर राहणार आहे आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये घड्याळाच्या चिन्हावर उभे असणारे आमचे दोन्ही अभिजित दादा असेल किंवा सुंटलेताई असेल 100% विजयी होतील। माझ्यासोबत इतर काही नागरिक आहेत। काका नमस्कार, नाव काय? शेरकर। काय पूर्ण नाव काय? दिलीप किसन शेरकर। किती वर्षापासून आहे शहरामध्ये? इथं आता जन्म झाल्यापासून 60 वर्षे। हा का? निवडणूक लागली आहे, कोणाची वार आहे? घड्याळाचं आहे। घड्याळाचं? का बरं घड्याळाचं? काम आहेत त्यांची तशी। काय काय काम केली? काय असतील ते म्हणजे सांगू शकता 2-4 काम काय केली? गटार आहेत किंवा अन्य काही स्मशानभूमीचे काम आहेत, कॉन्क्रीट रोड आहेत। वरती नगराध्यक्षपदी कोण निवडून येईल? हेच घड्याळाचं येणार मॅडम। घड्याळाचं।